जरा असं की आमचे मायबाप प्रेक्षक दिसलेत ना, बंद करा आणि आता परत सुरू करेल. कथेचं नाव आहे जंगलातला दांगडो अर्थात वऱ्हाडी कांता. दिवाळी स्पेशल. सुट्टी निमित्त आमच्याकडं शिमलाबाई, त्यांचा नवरा आणि आमच्या नात्यातला एक लहान मुलगा आलाय. मुलांनी काल कांतारा सिनेमाला जायसाठी खूप हट्ट केला. मग ऑनलाईन तिकीट वगैरे काढायचं ठरलं. हा कांताराचा दुसरा भाग आहे असं बोलण्यातून, मुलांच्या बोलण्यातून आम्हाला समजलं. पहिला भाग आम्ही कुणीच पाहिलेला नव्हता, पण तो खूपच छान आहे पहिला भाग कांताराचा, असं पोरं सांगत होते. आता ह्या शिमलाबाई आमच्या गावाकडून आलेली पाहुणी आणि आमच्या सासूबाई कमलाबाई, त्या दोघींचं बोलणं सुरू झालं. गाव कमले टाकीत आहे का सिनेमा? हो बहीण, आधी सिनेमा पाहिले टाकी मंदिर जा लागते. मग बरं आहे माई, मला टाकीतच पिक्चर पाहायला आवडते. एवढ्या नवऱ्यानं हॉलमधून कधी नव्हे तो लाडानं अप्रू अशी हाक मारली. ते ऐकून शिमलाबाई म्हणाल्या, माय अमरू म्हणा लागते का व बाई तुले? आता नवराच आहे तिचा, काही का म्हणा ना, आपल्यालाच का करा लागते माय. सासूबाईंनी पटकन लेकाची बाजू घेतली. एरवी शिमलाबाई घरात नसत्या आणि नवऱ्यानं अशी लाडाची हाक मारली असती तर त्यांच्या तळपायच्या आणि मस्तकाला गेली असते. पण पाहुण्यांसमोर मुलाची बाजू पक्की घ्यायची आणि नवरा एरवी अगे अशी हाक मारणार. त्या दिवशी अगदी कसं कोण जाणे पाहुण्यांसमोर अमरू, अरे बापरे, रोमॅन्टिक आहे. हो माय, लयच लाड हाय बापा आठी, शिमलाबाई म्हणाल्या. आई, काकांनी जर शिमलाबाईंना लाडानं हाक मारायचं ठरवलं तर काका काय म्हणतील बरं? रे, आमच्यात नाही माय असलं काय. त्यात शॉर्टकट जर केला तर काका तुम्हाला शिंगू आठीये असं म्हणतील. म्हणू तर देते आई म्हणजे शिंगू. मग मी बी सांगतो का तुम्ही काय करणार? मग ते बी काय शिंगू म्हणी. सासूबाई म्हणाल्या, आमच्या सासूबाई म्हणाल्या. मी विचारलं, शेंगू म्हणजे? चांगदेव नाव आहे ना त्याचं. सासूबाई म्हणाल्या, माय तू बी वाईरीवाणी बोलू राहिली का व? शिमलाबाई इकडे तिकडे पाहत म्हणाल्या, काही घाबरून इकडे तिकडे बघू नका. चांगदेव काका खाली गेले कांदे आणायला. मी त्यांना सांगितलं, चला आता आंघोळी करून घ्या पटापटा, मी पाणी काढून देते. मी म्हणाले, पाणी गरम करायला ठेवा लागीन ना, पण पहिले चाल माय मी चूल पेटीते. शिमलाबाई उठत म्हणाल्या, चूल पेटवायची काही गरज नाही, गिझर आहे आपल्याकडे. काय आहे तुमच्याकडे? गिझर पाणी तापवायचं मशीन असतं ते. मी समजावून सांगितलं. माय भाऊजी, मला कसलं मशीन आहे तर? तुमच्या आठी बंद्या कामाले मशीन आहे बाई ना. कपडे धियाले मशीन, भात कर्याले मशीन, पाणी गरम कर्याले मशीन, काहीच बाई ना. आता तर फळा मारायचं मशीन घ्यायला आहे व माय, बंद घर पार चक करते. आता काय करा बापा, बायाईले काही कामच नाही करायला पाहिजे व यायच्यात. चल बरं, मुली पाण्याची मशीन दाखवतो बरं. मी बाथरूम मध्ये गेले आणि गिझर सुरू करून बादलीत बारीकशी धार सोडली. कुठे आहे मशीन? शिमलाबाईंनी विचारलं. मी भिंतीवरच्या गिझरकडे बोट दाखवलं. ते काय? ते गरम पाण्याची मशीन. केवळ इथलं? हो, तेवढंच असतं ते. हे तर किती भरभमत आहे व. इथल्या काय कधी आंघोळ्या करावा ध्याजा नाही ना. गिझरला बंट म्हटलेलं मला फार आवडलं. मोठा तांब्याचा तो बंब आणि गिझर म्हणजे बंट. हे काय बादलीत सोडलंय ना मी गरम पाणी. मी असं बोट करून दाखवलं, ते पण ते गरम पाणी. लहान लेकरू बरं मुत्ते मायाच्या. इथली धार आहे सांग आता. हंडानं पाण्यानं न्यालेल्या बाया आहे हो आम्ही. आम्हाला नाही जमत मुतावानी धार. असं म्हणून त्या बाथरूम बाहेर पडल्या आणि जिना उतरून खाली निघून गेला. खाली जाऊन त्यांनी बागेतली चूल पेटवायला सुरुवात केली. मोठा गंज आणून देवा बहीण खाले, मी चट जायला होती माय. आणि मागीच काय तिथे एका गंजात तर 2 झाडाच्या आंघोळ्या होते बा. शेवटी मी त्यांना अल्युमिनियमचं मोठं पातेलं आणि काड्यापेटी खाली नेऊन दिली.
त्यांनी बागेतल्या न्हाणीत आंघोळ करायचं ठरवलं. संध्याकाळी पटापट स्वयंपाक केला, रातभर जेवण आटपली. मग आम्ही सगळे सिनेमाला निघालो. केवढी मोठी टाकी आहे व बहीण, हो लई मोठी आहे व खरंच. गाडीतून खाली उतरल्या उतरल्या सासूबाई आणि शिमलाबाईंचा सुखसंवाद सुरू झाला. आत गेल्याबरोबर त्या म्हणाल्या, नाही काय थंडगार आहे व, स्वेटर आणा लागत होतं बाई ना, आधी गारच राहते, उसा पदर घे जो अंगाला गुंडाई. सर्वांना रस्ता दिसावा म्हणून यांनी मोबाईलची टॉर्च सुरू केली. तरीही कसं बसं धडपडत 4 जणांना तुडवत दोघी जणी खुर्चीपर्यंत आलं. आम्ही 3 जणी एका रांगेत बसलो. खरं तर थिएटर छोटं होतं, तरी सुद्धा दोघी सगळ्या नवलाईने गोष्टीने हळू लागल्या. पाणी तिथे एक पटपट स्वयंपाक केला, भराभर जेवण आटोपली. मग आम्ही सगळे सिनेमाला गेलो. बाय केवढी मोठी टाकी आहे व बहीण, हो लई मोठी आहे व खरंच. गाडीतून खाली उतरल्या उतरल्या सासूबाई आणि शिमलाबाईंचा सुखसंवाद सुरू झाला. आत गेल्याबरोबर त्या म्हणाल्या, माय काय थंडगार आहे व, स्वेटर आणा लागत होतं बहिणा, आधी गारच राहती, असं पदर खेळो आणणारे कुठे. सर्वांना रस्ता दिसावा म्हणून यांनी मोबाईलची टॉर्च सुरू केली. तरीही झटपडत 4 जणांना तुडवत दोघी जणी खुर्चीपर्यंत आलो. आम्ही 3 एका रांगेत बसलो. खरं तर थिएटर खूप छोटं होतं, तरी सुद्धा दोघी नव्या नवलाईनं सगळ्या गोष्टी निहाळू लागल्या. तेवढ्यात जाहिराती सुरू झाल्या. एव्हरेस्ट मसाल्याची जाहिरात लागली. या दोघी मन लावून बघू लागल्या. मी म्हणाले, सिनेमा सुरू व्हायला अजून बराच वेळ आहे, जाहिराती आहेत त्या. अगं पाव द्या आम्हाला, पाहते बाई किती मटण बिर्याणी बनवू राहिली. मग त्यांनी बिर्याणी एन्जॉय केली, प्रत्येक जाहिरात एन्जॉय केली. मग सिनेमा सुरू झाला. मृणाल देव बिर्याणी बनवत होत्या जाहिरातीला. त्यांनी ते मन लावून ती बिर्याणी बनवली. सिने काहीतरी हलतंय ना पडद्यावर बघायचं. जंगलातले आदिवासी लोक, त्यांची आदिम दैवत. मग सिनेमा सुरू झाला. जंगलातले आदिवासी लोक, त्यांची आदिम दैवत, गचगचीत सेट, अपरिचित भाषेतली लोकगीतं, क्षणाक्षणाला मारामाऱ्या, अत्यंत पटपटीत आणि तरतरी संगत ऑडिओ व्हिज्युअल्स, वाईट एडिटिंग, कशाशी ताळमेळ नाही असा लहान लेकरांच्या भूताच्या सिनेमासारखा धिंगाणा पडद्यावर सुरू झाला. परंतु आमच्या दोघींना हे सगळं प्रचंड एक्साइटिंग वाटत होतं. त्या सिनेमात घुसल्या होत्या. दोघींच्या ऐसपैस गप्पा सुरू झाल्या. माय केवढं मोठे जंगल आहे वर कमले, भाप बिबटे असतील माय त्याच्यात मी. मग अशी नाच ते लोक पायवर कशा आहे, निरा काडे काडे भूतैवानीच. माय भूत आहे का माणसं आहे वर हे, माय घडी घडी हान मारे काऊन करून राहिले हे. नाही तर काय व, हे इकून येते त्याईले मारिते, ते तिकून येते याईले मारिते, कोण कुणाले काऊन मार राहिलं काहीच कळ ना बापा. माय काय येडे लोक आहे बाई ना. अव हे खुल्या जंगलावाले आणि ते तर खुल्या जंगलावाले इथं काहीतरी भांडण असेल बाई ना. हो काहीतरी लयच भांडण दिसू राहिलं बापा. सिनेमा रंगात आला तशा या दोघींच्या गप्पाही रंगात आल्या. एका सीन मध्ये हिरो त्याच्या अनुयायांना घेऊन जंगलात जातो. काहीतरी भीतीदायक दिसल्यामुळे सगळे थांबतात, पण हिरो मात्र हातात पेटती मशाल घेऊन एकटाच पुढे जाऊ लागतो. असा सीन होता. त्याला एकट्याला जाताना पाहून आमच्या दोघींचे संवाद सुरू झाले. व एकला जाऊ नको ना हो माय पुढी, काही बी असेल ना माय पुढी, काय म्हणा बापा. हो माय राज्याला जंगलात मी झोटिंग गेलाय ते म्हटलं. तेवढ्यात पुढे गेलेल्या हिरोचा पलिता आपोआप विजला आणि तो पळत माघारी आला. हाय काय मी म्हटलं नव्हतं का जंगल आहे ना ते, हलकावूनच धाडस करू नये ना बापा. व माय आधी बुडा काय हो काही बोंबून राहिला तर बापो मला भ्याच वाटते. माय कसं काही चालू राहिला बापा बुडा. पुढ्याला माती नावेले का व भोग काढली आहे काय ना बापा. खिपल्या आल्या आणि दिसू राहिलं भोग काढल्यावर, काढले काहीच नाही. अव हे हिरवीन पाहिना किती भारी दिसू राहिली तर. अव हे हिरवीन पाहिना किती भारी दिसू राहिली तर. दिशाले खासच
कसली साजरी आहे बाई. पण ते राजाच्या बाई इकडे मी गणपत पाटलाय का मी दिसून राहिलं ना. माय इथल्या मोठ्या पडद्यावर कुकडे पाहावं तर मला समजून नाही राहिलं ना. इकडे पहा तर तिकडचं दिशे नाही, तिकडे पहा तर इकडचं दिशे नाही ना. बंद एकच काय मला पाहायला लागते बघ. एकाच कोपऱ्यात पाहिजे तर कसा समजेल तुला सिनेमा. माय वाघ आला हो, वाघ आला हो बाई. माय त्या माणसाने मी बकरी मीच वडून गेलं ना वागायनं. मग वाघ कशाला म्हणते? धान्य वाघ आहे ना ते बापा. 12 माणसाची ताकद राहते म्हटलं धान्य वाघात. आपल्या बुलढाण्याच्या जंगलात आहे बापा धान्य वाघ. अशी माय अव हे काय व निरा बद खाली पडू राहिले. अलगच प्राणी दिसू राहिले बापा. निरा अस्वलैवानीच. अस्वल कायच्या व या अस्वल दिसू राहिले का तुले? कोलैवानी काहीतरी आहे ना. कोण असं दिसत असते काय? नाही जाऊ दे तू काय आपलं जाशील त्याशी. हो आले हो मांगल्य जॉबलातले लोक आले हो. आल्यावर तर दांगडू सुरू केला बापा. सदाई दांगडूच करते माहिती काड्या भोग कळल्यावाली. ही कुणाला हान ती कुणाला हान. पिक्चर बी बघू द्याय ना माय. हो नाही तर काय अंकावर इथला टाइम झाला. काही गाणी गिणे काही डानस गिनस काहीच तर नाही ना वय सिनेमात. हित माय या लंब्या नाकावाल्याला पाहिलं का? मला का हसत येऊ राहिलं माय. मले बी मीरा पांढराईवानीच दिसते बापा. हसा नाही तर काय करा. अहो ते गाडीवर चढू राहिले हो माय. गाडी नाही व रथ आहे ते रथ. हो तेच ते. अरे बापा मीरा गणगळतच चाललं ना माय रथ. व बहीण पुरे दुकानाचे टीनं फाटू राहिले ना. टीनं नाही व बहीण कवेलू हाय ते कवेलू. टीनं कुठे दिसू राहिले व तुले? हो तेच व. अरे बापा 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 बंदे गाडगे बी फुटले आणि माणसं बी चेंदरले ना व. जाते माय हरत आता पडते गड्ड्या. रस्ता बी सुद्धा नाही ना व. हो ना माय. हे पाय आता हे बाई आठी इथला दांगूड चाललाय पण इले काय सुसू राहिलं. नवरा आहे का व तिचा? नवरा कायचा व अशी नासच काही दैची किल लावल्यावानी करून राहिली. काही बायाच अशा राहते व. माणसाईलेच काय नाही नाव ठेवा. आपल्या गावातली ते सुकली नाही का व? हाव माहित आहे ना मला ते चिखलीवाली ते सैले फुगे पाडेल बाई. हाव तेच तशीच दिसू राहिली व येलपडी मले. काय लावू राहिली त्या भावाच्या बायकुले समजलं ना त्याच्या झिंजात धरीन ते. झिंजा धरील खाले पाडू मारी म्हटलं. बायको कशाला म्हणते? आले माय पुन्हा हे इकून मला माय दांगडू सुरू. यायचा दांगडू पहा का पिक्चर पहा काही समजे नाही बापा मला. जरा बी स्टोरी नाही बापा पिक्चरले. नुसता सारा दांगडूच चालू आहे. काही लोक दिन फालतू आलो माय. फुकट पैसे जाऊ राहिले उग. यांचे काडे भोग काढले पाहत राहा नुसते. इथल्या पैशात तर बाहेर काही खाल्लं असतं बापा चांगलं. मग का होतं कधी संपली व अमृता हे दांगडू. झालं आता थोडंच राहिलं. तुम्ही मारा गप्पा चालू द्या. काय गप्पा मारती व? काय स्टोरी तर पाहिजे की मी गप्पा मारायले. नुसतंच पाहू राहिलो. अखेर कांतारा भाग 2 संपला. सगळ्यांनी मोठा निश्वास टाकला. आम्ही सगळे बाहेर आलो. गाडीत बसलो. घरी निघालो. शिमलाबाई सासूला म्हणाल्या काय व कमले मी जंगलातला दांडू नका माय. तू काही म्हण पण निळू फुल्याच्या पिक्चर वाणी पिक्चर नाही बापा.